जे मोस्टली शिक्षक त्यांनी पाहिलं असेल की बागशाळांचे स्ट्रक्चर आहेत. आम्ही जेव्हा हिला डेव्हलपमेंटसाठी घेतली तर सगळ्यात अगोदर गुरुजींच्या कामाची पद्धत अशी की जेव्हा आम्ही शाळा म्हणून विकास करायला घेतो किंवा शाळा हा जेव्हा आपण विकासाचा मुद्दा ठरवतो, विद्यार्थी शिक्षक हा एक घटक, पालक कम्युनिटी हा एक घटक आणि तिथल्या मूलभूत गरजा ह्या सगळ्या मिळून जेव्हा एकत्र प्रयत्न होतो त्यावेळेला ती शाळा स्कूल ट्रान्सफॉर्मेशन म्हणा, स्कूल डेव्हलपमेंटच्या मार्गावरती खूप लवकर काम करू शकते. जेव्हा शाळा म्हणून तुम्ही बदल करायला कधी काम कराल तर या तिन्ही घटकांवरती एका वेळेला एका सोबत काम सुरू करायचं असतं. हे वेगवेगळं करून काम नाही करतात, हे सगळे घटक आतनं इंटरकनेक्टेड आहेत. तर मग इथं 3 मुलं होती त्यावेळेला. पॅरलली आम्ही एज्युकेशनवरती पण काम करतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरती पण इकडं गुरुजींनी डेव्हलप करायला सुरुवात केलं. मग याच्यात कम्युनिटीच्या मदतीने गावाला एकत्र केलं, आधी समजून सांगितलं की आपल्याला कसं काय करायचं आहे. इथं उदाहरण तयार होतं आधी वाबळेवाडीचं. ही लोक त्यावेळेला वाबळेवाडीला आली, त्यांनी पाहिलं, तो प्रवास समजून घेतला आणि तशा प्रकारे इकडं काम करायला सुरुवात केली आम्ही. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही मुलांचं लेखन वाचन एफएलएनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घेतो, जेणेकरून मुलाच्या स्वयमाध्यनासाठी मध्ये काय अडचण राहत नाही, मध्ये कोणता गॅप राहत नाही. वाचन शिकवायला आमच्याकडं ती एक व्हायरल व्हिडिओ आहे गुरुजींचा, जसा तो चित्रांतनं गुरुजी शिकवत आहेत त्यामध्ये. सो त्या पद्धतीने लवकरात लवकर मुलगा मराठी वाचायला शिकतो आणि त्याला अक्षर ओळख, शब्द ओळख खूप चांगली होती. सो ती प्रामुख्याने ती पद्धत आम्ही वापरतो. पण टार्गेट घेऊन एफएलएन कंप्लीट करायचं याच्यावरती आमचं ध्येय असतं. मग मराठी झालं की इंग्रजीवरती आणि गणितासाठी एक नाणी नोटांची सोपी करून शिकवायची पद्धत आहे. आणखी गणित पॅटर्नमध्ये आता सगळ्या खूप चांगल्या प्रकारे साहित्य आहे. फक्त याला जे आपण स्ट्रेच करतो ना, तर आम्ही त्याला स्ट्रेच नाही करत, ते पटकन टार्गेट घेऊन कंप्लीट करायला ठेवतो मुलांसाठी. मग एकदा ह्या प्रामुख्याने 3 गोष्टी कंप्लीट झाल्या तर मग करिक्युलम कंप्लिशनसाठीच्या ह्या 3 पाया आहे त्याच्यासाठीचा, जो आम्ही म्हणतो ना की आम्ही लवकरात लवकर करिक्युलम पूर्ण करतो. सो त्यासाठी स्वयमाध्यम सगळ्यात महत्त्वाचं असतं. मुलाची जी डिपेंडन्सी आहे टीचरवरती ती संपवली जाते. मग त्याला काय केलं जातं की त्यांची गटपद्धत आहे अभ्यास करायची. आता इथं मोस्टली 120 ते 40पर्यंतची मुलं आहेत. त्यावेळेला 3 होती, एका वर्षात 120 मुलं झाली आमच्याकडं. मग ती मुलं आता मी जर शिक्षकांनी वेळ कसा वाचवायचा यामध्ये, किंवा शिक्षकाला जेव्हा आपल्याला एक एवढी मोठी व्यवस्था हँडल करायची आहे तर इंडिव्हिज्युअली एकाचा अभ्यास चेक करावा लागतोय, तर जरी 2 मिनटं धरले तर 120 मुलांसाठी 2-2.5 तास जातील त्याचे. परत त्यांचं ते रिचेक करणं, त्यांना करेक्ट करणं. मग यापेक्षा 120 मुलं होती तेव्हा वेळेला, आता 140 धरू आपण. सो की 20 मुलांचे गट केले, म्हणजे 16 गट केले आम्ही. 16 गटांचे गटप्रमुख विषय मित्र ज्यांना आम्ही म्हणतो, 16 विषय मित्र आमचे झाले. आणि ही 16 मुलं आम्हाला त्या पूर्ण त्यांच्या ग्रुपची रिपोर्टिंग करायची. म्हणजे 20 मुलांचं इंडिव्हिज्युअली चेक करायचे, 16